नमस्कार. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्पच्या अर्थशास्त्र विभागातून मी डॉक्टर जयश्री जाधव आपणा सर्वांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये अर्थशास्त्र विषयाच्या जनरल पेपर 2 ज्याला आपण G2 म्हणतो, म्हणजे SYBA G2 हा नवीन अभ्यासक्रमानुसार सेमिस्टर 3 साठी जो आलेला आहे तो आहे वित्तीय प्रणाली, फिनान्शियल सिस्टीम. यामध्ये असलेला जो भाग आहे त्यातला काही थोडक्यातला भाग आपण मागील तासाला घेतलेला होता की ज्याच्यामध्ये बँकिंग सिस्टीम इन इंडिया, बँकिंग सिस्टीम जी आहे भारतातली कशा पद्धतीची आहे याच्यावर चर्चा केलेली होती आणि बेसिक बँकिंगच्या ज्या कॉन्सेप्ट आहे तोही भाग बघितलेला आहे. म्हणजे बँक शब्द कशा पद्धतीने आला, बँक शब्दाची उत्क्रांती कशा पद्धतीने झालेली आहे, बँकेचं कार्य पूर्वीपासून आजपर्यंतचं त्याचा थोडक्यातला गोषवारा आपण घेतलेला होता आणि त्यातल्या असलेल्या ज्या छोट्या छोट्या बाबी आहेत त्याच्यावर चर्चा केलेली होती. म्हणजेच बँक म्हटल्यानंतर अर्थव्यवस्थेतला ज्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, अर्थव्यवस्थेच्या धमण्या ज्याला म्हटलं जातं, म्हणजे बँक ह्या अर्थव्यवस्थेच्या धमण्या आहे. जसा शरीराला रक्तपुरवठा करणारा जो भाग आहे त्याची सिस्टीम ही जर सुरळीत असेल शरीरामध्ये त्या धमण्यांची तर शरीर हे तंदुरुस्त असतं. तशाच पद्धतीने निरोगी शरीरासाठी जशा धमन्या सक्षम असाव्या तशा अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासासाठी बँक ज्या अर्थव्यवस्थेच्या धमण्या आहेत त्या सक्षम असतील आणि आज मितीला बँकेचं जे अस्तित्व आहे हे प्रचंड वाढलेलं आहे. बँक आज सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला खऱ्या अर्थाने बँकेने जी उभारणी दिलेली आहे, बँकेने जी मोठं पाडवळ जे बँकेचं आहे त्यावर आज अर्थव्यवस्थेचं चित्र दिसत आहे आणि त्यातला जो संपूर्ण गोषवारा आहे त्याच्यावर आपण मागच्या तासाला चर्चा केलेली होती. आज आपल्याला याच पेपरमधला जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर चर्चा करायची आहे. म्हणून इंट्रोडक्शन ऑफ सिलेबस कशाचा, तर फिनान्शियल सिस्टीमचा. त्यामध्ये फर्स्ट युनिटमध्ये आहे इंडियन फिनान्शियल सिस्टीम. मग त्यामध्ये आहे त्याचं मिनिंग, नेचर, रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंडियन फिनान्शियल सिस्टीम. म्हणजे भारतीय वित्तीय प्रणालीचा अर्थ काय आहे, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, रोल काय आहे, भूमिका काय आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वित्तीय प्रणालीची आणि त्याचं महत्त्व काय आहे, हा संपूर्ण महत्त्वाचा टॉपिक आहे. जर वित्तीय प्रणाली चांगल्या अर्थाने समजून घेतली, त्यातले सगळे बारीक बारीक घटक कोणकोणते आहे, कशा पद्धतीने अर्थव्यवस्थेत ते सक्रिय आहे, हा भाग समजून घेण्यासाठी हा पहिला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर भारतीय वित्तीय प्रणालीची ओळख आपल्याला व्हावी म्हणून त्यातला महत्त्वाचा भाग की इंट्रोडक्शन ऑफ इंडियन फिनान्शियल सिस्टीम, त्याची प्रस्तावना काय आहे नेमकी, म्हणजे ओळख काय करणार आहे आपण. मागच्या तासाला जरी बघितलेलं असलं तरी नेमकं फिनान्शियल सिस्टीममध्ये वित्त आणि प्रणाली, म्हणजे वित्तीय आणि प्रणाली या या ज्या कॉन्सेप्ट आहे दोन्ही ह्या इथे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे भारतीय वित्तीय प्रणालीची वैशिष्ट्ये काय आहे. याच्यातही खूप सारे भाग येत आहेत, मग त्याचाही संपूर्ण सविस्तर पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढे. त्यानंतर आहे भारतीय वित्तीय प्रणालीची संरचना, स्ट्रक्चर ऑफ इंडियन फिनान्शियल सिस्टीम. हा जसा RBI म्हटल्यानंतर RBIच्या नंतरचे येणारा जो महत्त्वाचा चार्ट आहे त्याच्या अंतर्गत येणारा म्हणजे कमर्शियल बँका, म्हणजे शेड्यूल बँक, नॉन शेड्यूल बँक, मग शेड्यूल बँकमध्ये येणाऱ्या सगळ्या बँका आणि नॉन शेड्यूलच्या असलेल्या बँका, हा जो सविस्तर भाग आहे. तशीच भारतीय वित्तीय प्रणालीची जी संरचना आहे तीही आपल्याला व्यवस्थित आणि सविस्तरपणे अभ्यासायची आहे. त्यानंतर आहे भारतीय वित्तीय प्रणालीचं कार्य. कोणतीही वित्तीय बाब म्हणजे पैसा जिथे निगडित आहे तो अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने कार्य करतो, सिस्टीम कशा पद्धतीने आहे, शासनाला त्या दृष्टीने कोणकोणते नियोजन करायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय वित्तीय प्रणाली ही देशामध्ये सक्षमतेने आज कार्य करत आहे आणि त्याचमुळे आज रोजगार क्षेत्र असेल, म्हणजे सगळे क्षेत्र जे आहे, रोजगार, उद्योग, व्यापार, सेवा, सर्व्हिस सेक्टर आहे, शेती आहे, शिक्षण क्षेत्र आहे, सगळ्या क्षेत्रांमध्ये आज
वित्तीय प्रणालीचं महत्त्वाचं असं योगदान आहे, ती भूमिका त्यांची महत्त्वाची आहे आणि त्यांच्या कार्याचा लेखाजोखा आहे तो यामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर आहे भारतीय वित्तीय प्रणालीचे घटक, हेही सविस्तर पद्धतीने आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतरचा पुढचं जे युनिट आहे ते आहे बँकिंग इन इंडिया. हा जो बँक म्हटल्यानंतर आज आपण सोशल मीडियावर गेल्यानंतर बँक म्हटल्यानंतर खूप सारं स्टडी मटेरियल आपल्याला अवेलेबल होत असतं, पण बारकाईने जेव्हा अभ्यास करायला जातो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक घटक हा व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचा असतो आणि म्हणूनच या सेकंड युनिटमध्ये भारतातली बँकिंग सिस्टीम कशी आहे किंवा बँक प्रणाली काय आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये कमर्शियल बँका येतात, मग त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, जसं स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं की RBI आहे, RBI नंतर येणारे शेड्यूल आणि नॉन शेड्यूल बँक, मग शेड्यूल बँकमध्ये येणारे ह्या कमर्शियल बँका आहेत. त्यानंतर त्याच्यात पब्लिक सेक्टर बँक आहे, प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहे, फॉरेन बँक्स आहे. यांचं चाललेलं म्हणजे यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने चालतं, मग त्याचं मॅनेजमेंट काय आहे, व्यवस्थापन काय आहे, ऑर्गनायझेशन कशा पद्धतीचं आहे आणि फंक्शन कशा पद्धतीने चालतं. मग आपल्याला असं हे पार्श्वभूमी त्याची माहीत आहे की सार्वजनिक बँका म्हटल्यानंतर ज्या सरकारच्या मालकीच्या आहेत त्या सार्वजनिक बँका, प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँक म्हणजे ज्याच्यावर सरकारची मालकी नाही आहे अशा खाजगी क्षेत्रातल्या बँका, आणि फॉरेन बँक म्हणजे ज्यांचं कार्यालय ऑफिस हे त्यांच्या देशात आहे म्हणजे विदेशात आहे पण त्या जगातल्या काही देशांमध्ये आपलं कार्य करत आहे, अशा फॉरेन बँक म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट कसं असेल, ऑर्गनायझेशन कसं असेल, फंक्शन कसं असणार आहे. पब्लिक सेक्टरमधल्या बँकांवर भरपूर सारे MCQ प्रश्न हे आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की 19 जुलै 1969मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि त्यावेळेस ज्या 14 बँका नॅशनलाइज बँका ज्या आहेत अशा 14 बँका ज्या आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं की ज्यांच्या ठेवी ह्या 50 कोटी रुपये होत्या, अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा 1980मध्येही बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकूण सगळ्या 20 बँका, म्हणजे त्याच्यात SBI आणि तिच्या उपशाखा म्हणजे टोटल 26 बँका ह्या पब्लिक सेक्टरमध्ये बँका आहे. आज घडीला ह्या बँकांचं अनेक बँकांमध्ये मर्ज करण्यात आलेले आहे आणि यांचं जी 26चा आकडा होता तो आता कमी झालेला आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँकाही आज चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. त्याच्यामध्ये HDFCचं नाव, ICICI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, अशा बऱ्याच बँका आहे की ज्यांचं नाव म्हणजे अग्रक्रमाने घेतलं जातं. आणि फॉरेन बँक्स पण आहे, फॉरेन बँक्स आहेत त्यांच्या अनेक साऱ्या उपशाखाही आहेत. यांचं सगळ्यांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य कशा पद्धतीने चालतं हा संपूर्ण भाग आपल्याला बँकिंग इन इंडिया त्याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्ताने 2 ऑक्टोबर 1975मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची रिजनल रूरल बँक त्याची स्थापना करण्यात आली. आणि मग प्रत्येक राज्याला, कारण आपला बेसच मुळे ग्रामीण आहे आणि ग्रामीण भागामध्ये जर बँकांचं अस्तित्व सक्षमपणे उभं राहिलं तर ग्रामीण भाग हा विकसित होईल आणि त्यातनं देश लवकर सक्षम होईल. म्हणजे ग्रामीण भाग विकसित झाला तर आपोआप शहरीकरणाकडे येणारा जो ओघ आहे तो वाढत जाणारा असाच आहे. म्हणून प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करून अर्थव्यवस्थेमध्ये एक असं म्हणू की खेड्यांचा जो विकास करायचा आहे याचं जे स्वप्न आहे महात्मा गांधीजींचं ते खऱ्या अर्थाने इथून पूर्ण होत आहे. कारण ग्रामीण भागामध्ये जेव्हा बँका पोहोचल्या त्यावेळेस ग्रामीण भाग हा विकसित होण्याच्या मार्गात किंवा तिथे जी ग्रामीण चळवळ आहे ती खऱ्या अर्थाने उभी राहिली. आज तर RBIने नाबार्डकडून प्रादेशिक ग्रामीण बँकांना आणि सहकारी बँकांना कर्ज पुरवठा म्हणजे जी ॲज पर लॉ जे आहे त्यानुसार कर्ज पुरवठा होतो आणि तिथून मग गाव पातळीपर्यंत हा कर्ज पुरवठा होत असतो. म्हणून प्रादेशिक ग्रामीण बँकांची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली, त्याची स्थापना कशी झालेली आहे, त्यांचं मॅनेजमेंट काय आहे, ऑर्गनायझेशन कसं चालतं, त्याचबरोबर वित्तीय पुरवठा करताना म्हणजे कर्ज वाटप करताना त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं आहे. कारण आज आपण बँकांचं अस्तित्व जेव्हा बघत जातो तेव्हा एखादं उदाहरण असं समोर येतं आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला हादरून टाकतं. मग अशा वेळेस त्यांचं कर्ज व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे याचाही अभ्यास करायचा आहे. त्यांचं फंक्शन कार्य कशा पद्धतीने चालतं, आज प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या किती आहे,
तिथे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याचं सोल्युशन कशा पद्धतीने काढायचं आहे, हे सगळं जे आहे त्याचं नियोजन आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचं संपूर्ण अस्तित्व आपल्याला ह्या सेकंड युनिटमध्ये अभ्यासायचं आहे. आणि त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह बँका, सहकारी बँका, सहकार कायदा आला आणि सहकार कायदा अंतर्गत अनेक बँका, म्हणजे इथं म्हटलं जातं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आणि त्या पद्धतीने सहकार बँकांचं अस्तित्व चांगल्या पद्धतीने उभं राहिलेलं आहे. आणि नंतर मधल्या कालखंडामध्ये आणि आजही सहकार बँकांकडे थोडी उदासीनता आहे. मग त्यात का उदासीनता आहे, तर तो अभ्यास करताना आपल्या लक्षात येणार आहे. सहकारी बँकांचं म्हणजे उदयाला कशा पद्धतीने आल्या, त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने सुरू होतं आणि आज कशा पद्धतीने त्या व्यवस्थापनातल्याच काही हलगर्जीपणामुळे किंवा काही चुकीच्या निर्णयामुळे आज सहकारी बँकांचं अस्तित्व डबघाईला आलेलं आहे. आम्ही ह्या सहकारी बँकांवर RBIने आजच्या घडीला म्हणजे असे आदेश दिलेले आहे की जसे कमर्शियल बँकांना आहे, म्हणजे पब्लिक सेक्टरमधल्या बँकांना आहे, त्याच पद्धतीने सहकारी बँकांनाही RBIने काही नियम दिलेले आहेत नव्याने. आणि त्यामुळे आज सहकारी बँका ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत. तरीही त्यामध्ये अनेक सारे प्रश्न आहेत. ते कोणते आहे, तर ते ह्या युनिटमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर आहे फिनान्शियल मार्केट्स इन इंडिया. याच्यामध्ये वित्तीय बाजारपेठ, नाणे बाजार, भांडवल बाजार, परकीय विनिमय आणि किंवा चलन बाजार, हा जो आहे संपूर्ण भाग, जिथे ज्या देशामध्ये उद्योग क्षेत्र अस्तित्वात आहे, ज्या देशामध्ये उद्योग क्षेत्राला भरभराटीला आणायचं आहे, व्यापार वाढवायचा आहे, अशा वेळेस वित्तीय गरज जी निर्माण झालेली असती ती पूर्ण कशी करणार आहे, आणि ते पूर्ण करण्याचं काम ह्या वित्तीय बाजारपेठा करत असतात. मग त्यातनं नाणे बाजार म्हटल्यानंतर अल्पकालीन कर्ज पुरवठा नाणे बाजाराकडून होत आहे आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा हा भांडवल बाजाराकडनं होत आहे. मग ज्या उद्योग क्षेत्रांना, म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत, त्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी लागणारा अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज पुरवण्याचं काम ह्या बाजारपेठांमार्फत होत असतं. आणि भारताचं म्हटलं तर भारतामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार आज सक्षमपणे काम करत आहे. जो देशाचा विकास होत आहे, जो रोजगाराभिमुख आहे, ज्याने बचतीचं प्रमाण वाढलेलं आहे, गुंतवणूक वाढत आहे आणि एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये सक्षमता जी आलेली आहे त्या वित्तीय बाजारपेठेंमुळेच. आणि त्याच्याच जोडीला परकीय विनिमय बाजार जो चाललेला आहे, फॉरेन एक्सचेंज मार्केट, मग त्याची भूमिका काय आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, हा भाग आपल्याला ह्या युनिटमध्ये अभ्यासायचा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचं संपूर्ण चित्र वित्तीय बाबींचं जे उभं राहतं आणि आज देशामध्ये जे रोजगार सक्षमपणे आज उभा राहिलेला आहे, ज्या उद्योग क्षेत्रांच्या मार्फत उभा राहिलेला आहे, ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहे किंवा ज्या नव्याने स्थापन होणाऱ्या इंडस्ट्रीज आहे, आणि शासनाचे जे धोरण आहे, मग त्याच्यात स्टार्टअप असेल, मेक इन इंडिया असेल, अनेक साऱ्या ज्या नव्याने आणलेल्या ज्या योजना आहेत, त्यातनं अधिकाधिक गुंतवणूक होऊन व्यापाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे सक्षमतेने पुढचं जे पाऊल आहे ते टाकलं जात आहे. आणि त्यात महत्त्वाची भूमिका ह्या वित्तीय बाजारपेठांची आहे. कारण प्रत्येकाला गुंतवणूक करायची आहे म्हणजे कुठून तरी मदत हवी असते. प्रत्येकाजवळ वित्तीय भाग सक्षम असतोच असं नाही आहे. आणि नव्याने उभे राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तर ही मोठी ऑपॉर्च्युनिटी असते. म्हणून त्या बाजारपेठेमध्ये म्हणजे वित्तीय बाजारपेठेमध्ये भारतीय नाणे बाजार आणि भारतीय भांडवल बाजार म्हणजे इंडियन मनी मार्केट आणि इंडियन कॅपिटल मार्केट, मग त्याचे फीचर्स काय आहे, फंक्शन काय आहे, कशा पद्धतीने इन्स्ट्रुमेंट तिथे आहेत, आणि फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये त्याचा रोल काय भूमिका आहे फॉरेन बँकेची. आणि जेव्हा आयात निर्यात म्हणजे आत्ताचं शासनाचं धोरण म्हणजे प्राईम मिनिस्टर आपले माननीय नरेंद्र मोदींचं जे धोरण आहे, तिथे आज फॉरेन एक्सचेंज मार्केट जे आहे हे सक्षम आणि एक सक्रिय किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम मोठ्या प्रमाणात करत आहे. आणि त्याची भूमिका काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला या युनिटमध्ये अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर इम्पॉर्टन्स फिनान्शियल इन्स्टिट्यूशन कोणकोणते आहे, वित्तीय संस्था कोणकोणत्या आहे. खूप साऱ्या वित्तीय संस्था आहे की ज्यांनी अर्थव्यवस्थेला चांगल्या पद्धतीने वित्तीय पुरवठा केलेला आहे. आणि त्यातनं उद्योग सर्वच क्षेत्र जे आहे आज सक्षम झालेले आहेत. रोखे बाजार स्टॉक मार्केट कोणतं आहे, बँकेतर वित्तीय मध्यस्थ किंवा संस्था कोणत्या आहेत. मग भारतातल्या महत्त्वपूर्ण वित्तीय संस्था त्याचा अभ्यास करत असताना मग रोल अँड फंक्शन्स ऑफ
फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन इंडिया विथ रेफरन्स दिलेले आहे UTI, LIC आणि GIC. हा सगळा जो भाग आहे UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया याची स्थापनाच 1931मध्ये करण्यात आली आहे की छोटे जे गुंतवणूकदार आहे, छोटे जे बचत करणारे जे आहे, त्या छोट्या बचतीतून गुंतवणुकीमध्ये रूपांतर करत असताना UTIचं खूप मोठा रोल आहे, म्हणजे महत्त्वाची भूमिका आहे युनिट ट्रस्टची. आणि मग युनिट ट्रस्टने आपल्या अनेक साऱ्या ज्या नवीन ज्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहे त्या सगळ्या याच्यातनं बचत कशी वाढवता येईल यासाठी केलेलं प्रयत्न आणि आज युनिट ट्रस्ट एकदम टॉपला आहे. तसंच भारतीय जीवन विमा LIC ज्याला म्हटलं जातं, जनरल लाईफ इन्शुरन्स, की जिथे असं म्हटलं जातं की व्यक्तीचं मृत्यूनंतरचं त्याच्या परिवाराचं आयुष्य किंवा मृत्यूनंतरचा जो भाग येतो तिथे GIC आणि LIC यांची भूमिका महत्त्वाची असते की इथे गुंतवणूकदाराने केलेली ही गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये जिथे गुंतवली जाते तिथून जो परतावा मिळतो त्यातनं LIC आणि GICचा भाग, की आज आपण कुणाकडे आपण आशेने बघायचं, प्रत्येकाला आपण विचारते तुझी पॉलिसी काढलेली आहे का, LIC काढलेली आहे का. आणि आज LICमध्ये खूप साऱ्या कंपन्या सहभागी झालेल्या आहे, पण भारतीय आयुर्विमा महामंडळ जे आहे यांनी खूप साऱ्या ज्या योजना आहे त्याच्या अंतर्गतल्या म्हणजे ज्या स्कीम आहे त्या प्रचंड म्हणजे अशा आहेत की त्या व्यक्तीला जीवनाला आकार देणारे आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि यातला पहिला अभ्यास येतो की मृत्यूनंतरचं काय, म्हणून LIC आणि GIC म्हटल्यानंतर व्यक्तीच्या पुढच्या टप्प्यामध्ये काय आहे हा भाग तिथे येतो. आणि हा संपूर्ण भाग जो आहे वित्तीय संस्था, रोखे बाजार, बँकेतर वित्तीय मध्यस्थ संस्था ज्या आहेत, नॉन बँकिंग फिनान्शियल जे आहेत ते, आणि भारतातील महत्त्वपूर्ण वित्तीय संस्था मग ज्याच्यात युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, भारतीय आयुर्विमा महामंडळ, GIC जनरल लाईफ इन्शुरन्स, ह्या सगळ्यांचा सहभाग, त्याचा सविस्तर अभ्यास. म्हणजे आपल्याला फक्त LIC म्हटल्यानंतर सहज मनात येतं की हां काहीतरी आहे की आपल्याला आपल्या मृत्यूनंतर आपल्याला एवढा परतावा मिळणार आहे. पण आज अशा LIC आहे की तुम्हाला शिक्षण आहे, आरोग्य आहे, मेडिक्लेम आहे, एज्युकेशन आहे, अनेक साऱ्या क्षेत्रांमध्ये अशा स्कीम दिलेल्या आहेत की त्यातनं आपल्याला खूप सारा बेनिफिट्स जे आहे त्याचे प्रचंड मिळत आहे. आणि त्याचमुळे ह्या तिन्ही रेफरन्स जे दिलेले आहे यात अजून आहे, पण जे रेफरन्स दिलेले आहे ते आज देशामध्ये सक्षमतेने उभे आहे. त्यांचं कार्यही चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. मग त्यांची भूमिका काय आहे अर्थव्यवस्थेतली आणि फंक्शन काय आहे, कारण ह्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आहेत. कारण आर्थिक भाग जिथं येतो आणि आर्थिक सक्षमता जिथे येते त्यातला हा महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि इथून कुठलीही अर्थव्यवस्था म्हटल्यानंतर त्या अर्थव्यवस्थेला आपला संपूर्ण विकास करण्यासाठी जो वित्तीय भाग आहे आणि त्याचा हा संपूर्ण अभ्यास आहे की जो आपल्याला 3rd युनिटमध्ये आणि 4th युनिटमध्ये करायचा आहे. त्यानंतर जे पहिलं युनिट आहे वित्तीय प्रणाली, जो सिलेबस आपण बघितला त्यात तुम्हाला होम असाइनमेंट आहे की भारतीय वित्तीय प्रणालीची संरचना काय आहे ही स्पष्ट करायची आहे. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ इंडियन फिनान्शियल सिस्टीम, याचा सविस्तर प्रश्न ब्रॉड क्वेश्चन लिहून तुम्ही आपल्या जो ईमेल ID आहे त्यावर पाठवा किंवा Google क्लासरूमलाही पाठवू शकता. जे तिन्ही युनिट आहे 4 युनिट्स आहे आपले, आणि त्या 4ही युनिट्समधून आपण जो भाग पुढच्या तासाला बघणार आहोत इंडियन फिनान्शियल सिस्टीम, मग त्याचं अर्थ काय आहे, स्वरूप काय आहे, त्याची भूमिका काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, हा संपूर्ण भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहे.